मस्तपैकी आता थंडीचं सीझन चालू आहे, त्याच्यामध्ये आपण असं वाटाण्याचं पराठा बनवूया. मटर म्हणतात, कोण वाटाणे म्हणतात. मस्तपैकी मुलांना असं करून तुम्ही खाऊ घालू शकता. मुलं आवडीनं खातील. तुम्ही नक्की ट्राय करून सांगा कसं झालं. नक्की मुलं वगैरे खाल्ले का. मस्तपैकी आपण हिरवं वाटण्यासाठी हिरवी मिरची 2-3 लसणाचे गड्डे घ्यायचे. भरपूर लसूण घालून, मीठ घालून, हिरवी मिरची चवीप्रमाणे तुम्हाला लागेल तसं घेऊ शकता. मग बटाटे उकडून घेतले, 3-4 छोटे घेतले बटाटे. मग मटर उकडून घेतले, थंड होण्यासाठी साईडला ठेवले मस्तपैकी मग बटाटे बटाटे बारीक मॅश करून घेतले. त्याच्यामध्ये मग वाटाणं पण बारीक मॅश करून घेते. पूर्ण बारीक करून घ्यायचं, एकजीव मिक्स करायचं. मस्त होतात. तुम्ही नक्की असं ट्राय करा. मुलं वगैरे आवडीनं खातात का नाही तुम्ही पाहू शकता. असं न्यू काय तर ट्राय करून द्यायचं. मुलं आपल्या आवडीनं खाऊ शकतात. चला मंडळी, ते पूर्ण मिक्स झालं. आपण त्याला तर मस्तपैकी कडक फोडणी देऊया. चला, चुलीवर ठेवत आहे कढई. हे साईडला असं ठेवायचं थोडंसं. मस्तपैकी चुलीवर ठेवते. कढईत तेल वतते. तेल छान मस्त कडकडीत गरम झाल्यानंतर जिरं घालायचं. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता जिरं घालायचं. हिरवं वाटण आपण तयार केलेलं, हिरवी मिरची, लसूण, मीठ पण ह्याच्यामध्ये घातलं, लक्षात ठेवायचं वाटताना. हळद, थोडंसं वरनं कोथिंबीर घालायचं. 1-2 मिनिट परतायचं. मग आपण मॅश करून घेतला हिरवं वाटाणा, बटाटा घालून घ्यायचं. 1-2 मिनिट परतून घ्यायचं पूर्ण. मस्तपैकी परतून घ्यायचं. परतून घेतल्यानंतर पूर्ण म्हणताना आपण कसं पराठे वगैरे लाटताना म्हणतो की पराठे वगैरे फुटाले कराले, पण असं स्टेप बाय स्टेप फॉलो करा, चुकत नाही काय नाही. पूर्ण पाणी आता तुम्ही पाहू शकता कढईमधलं पूर्ण बॅटर असं सुटत आहे मनानच. थोडंसं वरनं पुदिना घालत आहे, थोडं कोथिंबीर घालत आहे. पुदिना घालायचं विसरू नका. पुदिना घातल्यानंतर पुदिना घातल्यावर लय मस्त होतं. पुदिना चव येते. नक्की पराठ्यामध्ये ट्राय करा. वरनं थोडं लिंबू पिळा, चटपटीत होतं. मुलं आवडीनं खाऊ घालतात. तुम्हाला थोडंसं साखर घालू वाटलं तर घाला. मुलं पुन्हा गोड चव, आंबटच छान लागते पराठे. तुम्ही ते ट्राय करा. मस्तपैकी मी पीठ मळून ठेवलं होतं. 15-20 मिनिट झालं. मस्तपैकी पीठ मुरलं आहे. आता त्याचे छोटे छोटे असं गोळे तयार करून घेत आहे. मस्तपैकी पोलपाटला तेल लावले, थोडंसं कोरडं पीठ घेतले. त्याला असं गोल आपण पुरण वगैरे कसं भरतो ना, तसंच भरून घ्यायचं. साधं सिंपल आहे. एक गोळा घ्यायचं, त्याचं आपण आपण काय तयार करून घेतलेलं वाटणाचं. मस्तपैकी पुरण कसं भरून घेतात तसं भरून घ्यायचं. थोडंसं वरनं कोरडं पीठ लावायचं. थोडंसं हातानं असं थोडं दाबायचं नॉर्मल. मग दाबून हळूहळू सगळीकडं पसरलं जातं. मग हलकत 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 लाटून घ्यायचं. हे तयार झालं पराठा. 2 मिनटं पण लागत नाही. मस्त तयार होतं. लय पातळ पण नाही, लय जाड पण नाही. पद्धतीने घ्यायचं. चुलीवर ठेवायचं. तवा मस्तपैकी गरम झाला आहे. मी आता घालून घेत आहे. लगेच पलटी मारायचं नाही, लक्षात ठेवा. छान 1-2 मिनिट तसंच सोडायचं. मस्त होतं. न्यू डिश पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. असंच नवीन सपोर्ट करा. चला, मस्तपैकी आता मी पलटी मारून घेत आहे. पाहू शकता थोडंसं मगाशी किती पांढरं होतं, आता थोडं थोडं हे होतं. तर असं पलटी मारायचं, लगेच पलटी मारायचं नाही. पाहू शकता तुम्ही फुगून टम्म होते. थोडंसं वरनं तेल लावायचं. तेल किंवा तूप लावलं तर पण चालेल. मी तूप लावून घेत आहे. मुलं असं खात नाहीत ना, असं करून त्यांना खाऊ घालायचं तर आवडीनं खातात मंडळी. लक्षात ठेवा कधी पण. सगळ्यांना माझ्याकडनं पूनम किचन माय फॅमिली ब्लॉगकडनं स्वागत आहे. दुसरं पण मी लाटून घेत आहे. टोटल मी किती 4 का 5 करणार आहे. एवढे ह्याच्यामध्ये आरामशीर होतात.
व्हिडिओ कसं वाटतात नक्की कमेंट करून सांगा. कुठं चुकत वगैरे असलं तर कमेंट करून सांगा. असंच सपोर्ट करा मला. मी आता न्यू रेसिपी चालू करणार. कुणाचे वगैरे लेकरं काय म्हणतात 1 ते 4-5 वर्षाचे असतात, त्यांनी असं वजन वगैरे वाढवण्यासाठी मी त्याच्यासाठी काय टिप्स सांगत आहे. स्टेप बाय स्टेप सांगत आहे. आता नेक्स्ट व्हिडिओ तेच करण्याचा प्रयत्न करेल मी. माझे पण काय म्हणतात ट्विन्स बाळ आहेत. मी त्यांना वजन वाढवण्यासाठी जास्त करून तर काय डाळ भात हेच खाऊ घालत होते. शाबूची गंजी खाऊ घालायचं. शाबूच्या गंजीमुळे पण वजन वाढायला मदत होते. कोण म्हणते ना आमचं बाळ हेच खात नाही तेच खात नाही काय नाही. मस्तपैकी काय करायचं असं काय तर न्यू डिश ट्राय करून द्यायचं. त्यांनी आवडीने खातात. मी न्यू डिश शोधेल, मी तुम्हाला नक्की सांगेल. म्हणजे तर ट्विन्स बाळं होते त्यांना मी किती काय काय केले. नाचणीची गंजी, नाचणीचे छोटे छोटे पराठे गूळ घालून, नाचणीची भाकर, असं मिठाचं बटाटं असं मी करून खाऊ घालत होते. वजन वाढण्यासाठी ते उपयोग आहे. नक्की ट्राय करा. माझे तर आता मुलं बघा किती 4 वर्षाचे झालेत. भरपूर तब्येतीने पण चांगले आहेत. चांगले आहे. मी भरपूर त्यांना सगळं काय बनेल ते सगळं त्यांना खाऊ घातले. म्हणतात ना आमचे बाळ हे खाईना ते खाईना. तुम्ही नक्की असं थोडंसं खाऊ घालताना त्याच्यामध्ये हे घालायचं. थोडंसं जायफळ, गोड गोड वगैरे काय तर बनवत राहिलं तर जायफळ घातलं तर चालेल. तिखट असलं तर घालायचं नाही. मग बाळाचं पोट वगैरे दुखत असेल तर आपण काय गंजी वगैरे केलं तर त्याच्यामध्ये काय घालायचं त्याला काय तर म्हणतात, ओवा घालायचं. ओवा हे नक्की. आता पराठे मी सगळे भाजून घेतले. नक्की कमेंट करून सांगा कसे झाले पराठे, आवडले का नाही. तेवढं जात तेवढं चॅनलला सबस्क्राईब करा आणि तेवढे पराठे खाऊन जावं मंडळी. तुम्ही पाहू शकता कसले मस्त दिसत आहेत. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. नक्की मला कमेंट करून सांगा. असं कोणाला पाहायचे राहील तर ते मी व्हिडिओ अपलोड करेन. सगळ्यांना बाय बाय. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.